तर मंत्री पंकजा मुंडे जालन्यात पोहोचल्या। पूरग्रस्तांची आसवं पुसण्यासाठी महायुतीचे मंत्री सरसावले। पूरग्रस्त भागात महायुतीचे मंत्री आता पोहोचतायत आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम महायुतीच्या मंत्र्यांकडून करण्यात येतंय। ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्याचा दौरा आता हे मंत्री करतायत। पंकजा मुंडे जालन्यात पोहोचल्या, त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, नुकसानग्रस्तांची विचारपूस केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात पोहोचले। अजित पवारांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली। अजित पवारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे, त्यांना मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे। करमाळ्यात अजित पवारांकडून पाहणी करण्यात आली, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे, संपूर्ण शेती पीक हातातून गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी हतबल झाले। अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे।